एका छोट्याशा गावात जन्मलेला एक मुलगा, हातात काही नाही, खिशात फक्त 12 रुपये आणि डोळ्यात एक स्वप्न. या मुलाने काय गाठलं असेल हे तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल हे तर एखाद्या चित्रपटातलं कथानक वाटतंय, पण हे खरं आहे. अगदी हाडामासाचं आणि जिद्दीनं घडवलेलं वास्तव. हा मुलगा ना कुठल्या मोठ्या शहरातून आलेला होता, ना त्याचं शिक्षण फारसं झालं होतं. त्याला ना इंग्रजी बोलता येत होतं, ना हातात कोणतं कौशल्य होतं. पण त्याच्याकडे होती ती एकच गोष्ट, जिद्द. आणि हीच जिद्द त्याला घेऊन गेली अशा उंचीवर जिथे पोहोचायला अनेक जण स्वप्न बघतात, पण फक्त काहीच जण तिथे पोहोचतात. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. मी ज्या माणसाविषयी बोलतीये त्या माणसाचं नाव आहे सावजी ढोलकिया. नाव ऐकलंयत का तुम्ही? हिरे व्यापारी म्हणून त्यांचं नाव मोठं आहे, पण ते केवळ हिरे घासणारे नाहीत. ते आयुष्य घासून, कोरून आणि झिजवून स्वतःचं भाग्य उजळवणारे आहेत. सावजी ढोलकिया हे मूळचे गुजरात मधील अमरेली जिल्ह्यातील दुधाळा या गावचे. 4थी पर्यंत शिक्षण झालेल्या सावजीभाईंना आर्थिक अडचणीमुळे लवकरच शिक्षण सोडावं लागलं. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी आपल्या मामाच्या मदतीने 12.5 रुपये घेऊन सुरत गाठलं. हेच पैसे बसचं भाडं म्हणून गेले आणि हातात काहीच उरलं नाही. पण खरा प्रवास तर त्यानंतर सुरू झाला. सुरतच्या हिरे कारखान्यात फक्त 179 रुपये पगारावर कामाला लागले आणि महिन्याच्या शेवटी 39 रुपये वाचवायचे. हळूहळू त्यांनी हिरे कोरण्याचं काम शिकून घेतलं. मित्रांकडून आणि अनुभवातून त्यांनी व्यवसायातले बारकावे समजून घेतले. जवळपास 10 वर्ष काम करत करत ते हळूहळू व्यवसायात उतरले आणि 1984 साली आपल्या भावांसोबत हरिकृष्ण एक्सपोर्ट ही कंपनी सुरू केली. आज सावजीभाईंची ही कंपनी हिरा व कापड उद्योगात जगप्रसिद्ध आहे. सुमारे 6000 कर्मचारी त्यांच्या कंपनीत काम करतात. गुणवत्तेची शपथ घेणारी ही कंपनी आज सावजीभाईंच्या मेहनतीची आणि मूल्यांची ओळख बनली आहे. पण त्यांच्या यशाचं खरं सौंदर्य दिसतं त्यांच्या दिलदारपणात. सावजीभाई त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फक्त बॉस सारखं नव्हे तर कुटुंबासारखं प्रेम करतात. दिवाळी बोनस म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना घरे, कार, मोपेड्स, अगदी मर्सडीज कारही दिल्या आहेत. एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला 1 कोटी रुपयांची मदत देखील दिली. हे उदाहरण तर अजूनही लोकांच्या मनात आहे. त्यांच्या या उदारतेमुळे त्यांना दिलदार बॉस म्हणून ओळखलं जातं. पण त्यांची कहाणी केवळ एका यशस्वी उद्योजकाची नाही, ती आहे संघर्षातून उभं राहिलेल्या माणसाच्या इच्छाशक्तीची आणि कष्टाची प्रेरणादायक कहाणी. सावजी ढोलकिया यांनी एकेकाळी आपल्या नातवाला मजूर म्हणून कामाला लावून दाखवलं, कारण त्यांना माहित आहे की संघर्षाशिवाय शिखर नाही. आणि त्यांचा विश्वास आहे की जीवन कोरणं हे हिरे कोरण्या इतकंच महत्वाचं आहे. शिक्षण नसलं, पैसे नसले तरी यशस्वी होता येतं. हे जर कुणी जिवंत करून दाखवलं असेल तर ते सावजी ढोलकिया आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्ष तुम्हाला थांबवतोय का? तर सावजीभाईंची कहाणी आठवा, कारण जिथं जिद्द असते तिथं मार्ग आपोआप तयार होतो. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.